चला दर्पण न्यूज। हुपरी नगर परिषदेच्या 28 जुलै रोजी होणारी सर्वसाधारण सभा होण्यापूर्वीच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। सभेच्या विषय पत्रिकेतील विषय क्रमांक 10 अंतर्गत मक्तेदार श्री किरण प्रकाश यादव यांना ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे। या प्रस्तावामागे प्रशासकीय कारणांपेक्षा राजकीय हेतू असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे। नगर परिषदेत सुरू असलेल्या विविध कामांमधील कथित अनियमितता, टेंडर प्रक्रियेतील तक्रारी आणि इतर गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करून केवळ एका मक्तेदारावर कारवाई करण्याचा प्रयत्न होत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे। या प्रकरणातील कागदपत्रे आणि पुरावे जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे सादर करण्यात आले असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाल्याशिवाय ब्लॅकलिस्टची कारवाई करू नये अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच याबाबत नगर परिषद प्रशासनालाही स्वतंत्र निवेदन देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं। दरम्यान बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर करण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। आवश्यक असल्यास उपोषण, कायदेशीर लढा आणि लोकशाही मार्गाने व्यापक आंदोलन उभारलं जाईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। याचबरोबर हुपरी नगर परिषदेच्या कारभारावरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत। नगर परिषदेत अनेक बेकायदेशीर कामांना खतपाणी घातलं जात असून टेंडर प्रक्रिया मॅनेज केल्याशिवाय पूर्ण होत नाही असा आरोप करण्यात आला आहे। अनेक तक्रारी असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने मुख्याधिकारी गांधारची भूमिका घेत असल्याची टीका करण्यात येत आहे। शहरात सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात असंतोष वाढत असून चुकीच्या कामांना प्राधान्य देत बहुमताच्या बळावर निर्णय घेतले जात असल्याचा आरोपही होत आहे। त्यामुळे 28 जुलैच्या सर्वसाधारण सभेकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे। शेवटी हा केवळ ब्लॅकलिस्टचा विषय नसून राजकीय हेतू, सत्तेचा वापर आणि प्रशासनातील पारदर्शकतेची कसोटी आहे। कारण शेवटी खेळ हा प्रोटोकॉलचा आहे। आवश्यक असल्यास ही बातमी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.